आदरणीय व्यासपीठावर उपस्थित संपूर्ण पाहुणे मंडळ, विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुण्य बुद्ध, स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले, महासावित्री, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस सर्वप्रथम मी अभिवादन करून आजच्या माझ्या या छोट्याशा भाषणाला सुरुवात करतोय. मित्रांनो, आज श्री तुळजाभवानी अध्यापक विद्यालय नागपूर रोड देगलूर या ठिकाणी DELED फर्स्ट इयर, DELED सेकंड इयर या विद्यार्थ्यांकडून आणि इथल्या शिक्षकाकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती 135वी जयंती या ठिकाणी सर्वांच्या साक्षीने अगदी थाटामाटामध्ये आपण छोट्या काही कार्यक्रमामध्ये या ठिकाणी संपन्न करणार आहोत किंवा साजरी करणार आहोत. मित्रांनो, आज जी जयंती साजरी होत आहे ती नाचून, बरोबर आहे ना? जी जयंती आज आपण समाजामध्ये पाहतोय ती जयंती खरोखरच योग्य आहे का? आणि असं व्हायला पाहिजे. ठीक आहे, व्हायला पाहिजे, त्यामध्ये काही शंका नाही. पण डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांना आपण जर आपल्या स्वतःमध्ये ते घेऊन त्यांचे विचार जे आहेत ते जर आपण घेऊन जर ती जयंती त्यांची जर गल्लीमध्ये नाचत असेल तर ते योग्य आहे. पण काही ठिकाणी जयंतीच्या निमित्ताने असे काही प्रकार होतात ते खरंच खूप घाण आहे. ते शब्दामध्ये सुद्धा आपल्याला हे करता येत नाही. आपण जयंती साजरी करत असताना बाबासाहेबांची सुरुवातीला आपण वाचन केलं पाहिजे, मग नाचन केलं पाहिजे. बरोबर आहे ना? बाबासाहेबांचे विचार आपण डोक्यामध्ये घेतलं पाहिजे, मग ते तुम्हाला जे योग्य वाटेल त्या पद्धतीने साजरी करायचे. पण आपण बाबासाहेबांना फक्त भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बाबासाहेबांनी संविधान लिहिलं एवढंच आपल्याला माहिती आहे. पण त्याच्यासमोरलं काय आहे आपल्याला आजही माहिती आहे. त्यांच्या आजोबाचं नाव काय आहे, त्यांच्या आईचं नाव काय आहे, आजही समाजामध्ये काही जणांना माहिती नाही. फक्त बाबासाहेबांची जयंती आणि 14 एप्रिल आली नाचायचं बस. तर या महामानवाचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी महू या गावामध्ये, महू हे मध्य प्रदेशमध्ये आहे. आणि मध्य प्रदेश हे माहिती आहे आपल्याला, महाराष्ट्र लागूनच आहे. आणि हे मध्य प्रदेशमध्ये महू जे गाव आहे ते आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर म्हणून या गावाचा उल्लेख झालेला आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्रीयन आहे. आणि मध्य प्रदेशमध्ये त्याचा जन्म कसा झाला हाही प्रश्न तुमच्या मनामध्ये उपस्थित होत असेल. बरोबर आहे ना? त्यांचे वडील रामजी आंबेडकर हे ब्रिटिश सैन्यामध्ये शिपाई पदावर होते. त्यांच्या त्या शिपाई होऊन त्यांची मुख्याध्यापकपदी निवड झाली होती. त्यांना प्रमोशन म्हणून मध्य प्रदेशमध्ये महू या ठिकाणी त्यांना ते संधी दिली होती. त्यामुळे त्यांना त्या ठिकाणी जावं लागलं. म्हणून त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मध्य प्रदेशमध्ये महू या ठिकाणी जन्म झाला. आणि ते 14वे रत्न अर्थात म्हणजे जे रामजी मालोजी सकपाळ आहेत, रामजी मालोजी सकपाळ यांचे जे 14वे रत्न आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बरोबर आहे? तर या महामानवाचा जन्म महू या ठिकाणी झाला. पुढे त्यांची सर्व्हिस संपल्याच्या नंतर परत ते आपल्या रत्नागिरी या त्यांच्या राहत्या घरी परत आले. पुढे पण त्याची सर्व्हिस संपल्यानंतर मग त्या आपण घरी त्यांना राहण्याची इच्छा झाली. मग समोर ते आपल्या सहकुटुंबासह सातारा जिल्ह्यामध्ये आले. सातारा जिल्ह्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं प्राथमिक शिक्षण झालं.